निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। जाहीर केलेला आहे जवळपास 1 वर्ष त्याला वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला या सगळ्या तारखा मानायचं की तुमच्याकडे आक्षेप नाही, मग एवढी घोषणा करायची गरज काय होती? खरं तर या देशामध्ये ओबीसी हा एक मोठा प्रवर्ग आहे आणि यालाच सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्ष यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आहे। परंतु पूर्णतः या समाजाकडे, ओबीसी समाजाकडे, या प्रवर्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील। केवळ काहीतरी थातूरमातूर दाखवायचं आणि मतं घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा, ही मुळात कल्पना जनगणनेची राहुलजी गांधी यांनी गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं जिनकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे घोषवाक्य घेऊन की जातनिहाय कास्टवाईज जनगणना झाली पाहिजे हा नारा देणारे कोण होते? तर राहुलजी गांधी होते। त्यांच्या मागणीचं खरं हे यश आहे। घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली। मुळात विषय असा येतो की जर तुम्हाला ही कास्टवाईज जनगणना करायची आहे तर 27ची वाट कशाला बघायची? म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या 29च्या निवडणुकावर डोळा ठेवून हे करायचं आहे का? की काही खरंच ओबीसी समाजासाठी, ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे, त्यांची जर भावना शुद्ध असती तर आता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच 25मध्येच या संपूर्ण 26मध्ये कास्टवाईज हे सेन्सस झाला असता। परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि हे खोटारडं सरकार आहे। हे झूठो के सब जुमले आहे। त्यामुळे मला फार यामध्ये 27ला सुरुवात करतील, 28 आणतील, मग 29ला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नाही। तुळजापूरचे जे ड्रग्ज प्रकरण आहे त्या प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यावर नाराजी उभाटाच्या खासदारांनी व्यक्त केलेली आहे। मुख्य आरोपीला मोकाट सोडले आणि चार्जशीट मध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा असं आहे। सत्तेतील एका पक्षाचा तो मुख्य आरोपी जवळचा आहे, त्या विचाराचा आहे आणि या देशामध्ये, राज्यामध्ये सरसकट सत्तेची जवळीक असलेल्या माणसाला पूर्णतः कायदे तोडून, कायदे मोडून प्रोटेक्शन देण्याचं काम ओपन सुरू आहे आणि तेच त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्या मंदिराच्या सारख्या पवित्र ठिकाणी हे पाप करतायत त्यालाही वाचवण्याचं पाप या सरकारमधील काही लोकांनी केलेलं आहे। हे पोलिसांनी केलेलं नाही तर हे सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी केलेलं आहे। उभाटाची काही जण शिंदे गटात जाण्याचं चर्चा सुरू आहे। ऑपरेशन टायगरच्या 6 खासदार कुठेतरी हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार। सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी। त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही। सुधाकर बडगुजर यांची काल हकालपट्टी झाली, त्यांना भाजपात घेण्यावरून त्या भाजपमधून पक्षांतर्गत विरोध सुरू झालेले आहे। नाही, सुधाकर बडगुजरला पक्षातून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असावा। शिवसेना, उभाटा या पक्षाचा तो निर्णय आहे। आता त्यांनी मोकळे केला आहे, कोण कुठे जावं तर त्यांचा प्रश्न आहे। आम्ही त्यामध्ये बोलण्याची काही गरज मला वाटत नाही। पण एक खरं आहे की शिवसेनेला आता शहाणपणा सुचला आहे की जो माणूस थोडी वाकडी चाल करतोय त्याला बाजूला काढलं, हे पूर्वीपासून केला असतं तर कदाचित ही स्थिती शिवसेना उभाटाची झाली नसती। निलेश चव्हाण यांना जो शस्त्र परवाना जो दिला होता तो सतेज पाटील त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते असल्याचं बोललं जातं आणि त्यांचं नाव थोडी लाज वाटायला पाहिजे बोलणाऱ्याला, शरम वाटायला पाहिजे। गृहमंत्री कधी शिफारस करत नाही, ते जिल्हाधिकारी आणि एसपीची त्याला शिफारस लागते कुठलाही परवानगी देताना। म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी, आपलं पाप लपवण्यासाठी कोणाचं तरी नाव घेऊन त्यांना बदनाम करायचा आणि त्यांचं नाव पुढे आणायचं, असले धंदे करू नका म्हणून आमचा ज्यांनी दिला असेल त्यावेळी गृहमंत्री कोण होते? हे तर राज्यमंत्री होते। काही आणि ह्याचा संबंध येत नाही। आम्ही परवाने घेतो काय, आम्हाला माझ्या फॅमिलीचा परवाना आहे,
परवा शस्त्र परवाना, तर आम्हाला काय होम मिनिस्टरचा फोन लागतो काय? तपासतात त्यांच्या मागे गुन्हे आहेत की नाही. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आपला ॲड्रेस दाखवला चुकीच्या ठिकाणी, त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तिथे गुन्हे दाखल नव्हते, जिथे होते तिथून चौकशी झाली नाही. आणि अशा प्रकारचे बिनबोबाट आरोप करणं हे आपला पाप लपवण्यासाठी केलेले हे आरोप आहेत असं माझं मत आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपनं तयारी केली आहे. 100च दिवस उरले आहे फक्त आता. गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि कार्याध्यक्ष सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. बाकीचे नेते आहेत. काँग्रेस काही फारसं ऍक्टिव्ह दिसत नाही आहे. ओस पडले, ओबीसी सुद्धा ओस पडलेले आहे. त्यामुळे आता ऊर्जा कशी देणार तुम्ही? 100च दिवस उरले आहे महानगरपालिकेला. असं आहे, सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे. त्यामुळं माहीत आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो. लोकांची नाराजी जे काही प्रश्न आपल्या नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू ना, दाखवू ना काय काय यांनी घोटाळे केले, किती भूखंडाचं विल्हेवाट लावली, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू. नागपूरला किती वेळा बुडावं लागलं पाण्याखाली, हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, विषय मोठे आहेत. त्यांना काय करायची आहे ते तयारी कारण मजबूर आम्हाला सत्ता प्रचंड आहे, मोठे सत्तेमध्ये बसलेली या राज्याचे मुख्यमंत्री नागपुरातले आहेत, केंद्रीय मंत्री नागपुरातले आहेत. त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते. हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल. कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीला दिली. मुंबईतील ही 11वी जागा आहे जी अदानीला आता हस्तांतर केलेली आहे. आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती 10 लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे. कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले, पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे.